गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण जो काही चॅप्टर आतापर्यंत अभ्यासलेला आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पॉईंट्स पाहिलेले आहेत. जसे की स्टार्टिंगला आपण इकोसिस्टीम पाहिली. इकोसिस्टीम आणि इन्व्हायरमेंटचं काय रिलेशन आहे ते पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन कसं केलं जातं, इन्व्हायरमेंटच्या कन्झर्वेशनची काय गरज आहे, त्याचबरोबर ह्युमनची काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय असतं आणि बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर इन्व्हायरमेंटमध्ये जे काही आपण बायोडायव्हर्सिटीचं कन्झर्वेशन करतो आहे किंवा बायोडायव्हर्सिटी कुठे कुठे आहे याचे हॉटस्पॉट्स आपण पाहिले. त्याचबरोबर 3 एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आलेले हेरिटेज प्लेसेस जे आहेत ते आपण अभ्यासले. आज आपण जे काही ॲनिमल्स आहेत थ्रेटेन्ड सिच्युएशनमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन जे केलेलं आहे ते आपण अभ्यासणार आहोत. तर जे काही क्लासिफिकेशन आहे थ्रेटेन्ड ॲनिमल्सचे ते आपण पाहूया. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेन्ड स्पेसीज. क्लासिफिकेशन ऑफ थ्रेटेन्ड स्पेसीज. जनरली थ्रेटेन्ड स्पेसीजचे 4 क्लासिफिकेशन केलेले आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा क्लासिफिकेशन केलेलं आहे एंडेंजर्ड स्पेसीज. व्हॉट इज मीन बाय एंडेंजर्ड स्पेसीज? एंडेंजर्ड स्पेसीज म्हणजे असे स्पेसीज ज्यांची संख्या पण कमी होत चालली आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही लिव्हिंग एरिया आहे तो सुद्धा डिक्लाइन होत चालला आहे. म्हणजेच काय, डिक्लाइन नंबर्स अँड ॲज वेल ॲज हॅबिटॅट. एंडेंजर्ड स्पेसीज असे ॲनिमल्स आहेत जे की खूप त्यांची कंडिशन इंडेंजर्डमध्ये आहे, म्हणजे ज्यांची संख्या पण कमी होत चालली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं हॅबिटॅट जे आहे ते सुद्धा डिक्रीज होत चाललं आहे. फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेतलं होतं. जनरली खूप वेळेस आपण पाहतो की पेपरमध्ये न्यूज येते की खूप सारे जे ॲनिमल्स आहेत, फॉर एक्झाम्पल टायगर, लॉयन वगैरे, ते काय करतात आपण पेपरमध्ये वाचतो की खूप सारे ॲनिमल्स हे गावामध्ये आले, त्यातील लहान मुलांना ते घेऊन गेले किंवा जे काही ह्युमन्स आहेत त्यांच्यावरती अटॅक केला, मग पुन्हा कोणीतरी फॉरेस्ट ऑफिसर्स आले त्यांनी पकडून नेला, असं खूप काही आपण वाचतो, बरोबर आहे. पण मला हे सगळं चुकीचं वाटतं. कारण की काय, तर असे खूप सारे ठिकाण आहेत किंवा त्यांचे हॅबिटॅट होते जे की मोठे मोठे जंगल्स होते. ते जंगल्स आपण कट केले, तिथे इंडस्ट्रीज किंवा ह्युमनच्या लाईफसाठी आपण वेगवेगळे घरं बनवून दिले. तर याच्यामागे एकच रिझन निघतं की आपण काय केलं, ते आपल्या जागेमध्ये नाही आलेले तर आपण त्यांच्या जागेमध्ये गेलेलो. जंगल कट करून त्या ठिकाणी आपण आपल्या वस्त्या सुरू केल्या, राहण्यासाठी आपण ती जागा घेतली. पण ती मुळात कोणाची होती, त्या जंगली ॲनिमल्सची होती. म्हणजे काय, त्यांचं जे काही जंगल होतं, त्यांचं जे काही हॅबिटॅट होतं त्याला आपण डिक्रीज केले किंवा त्याला आपण तोडून तिथे आपली जागा बनवून घेतली आहे. पण ऑलरेडी ती जागा कोणाची होती, एंडेंजर्ड स्पेसीजची होती. आणि त्यांचा हॅबिटॅट कमी झाल्यामुळे ते काय करतायत, रस्त्यावर येत आहेत किंवा गावामध्ये येत आहेत आणि तिथे आल्याच्या नंतर त्यांना जीवाला धोका असतो. जर समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हणलं की आपण नॅशनल हायवेज बनवताना खूप साऱ्या जंगल्सला आपण क्रॉस केलेलं आहे, खूप साऱ्या जंगल्समधून आपण तो रस्ता नेलेला आहे. फॉर एक्झाम्पल जर समजा हा फॉरेस्ट आहे, ओके, आणि आपला जो नॅशनल हायवे आहे तो मार्किंगमध्ये इथून जातो, बरोबर. तर इथून जर हा हायवे आपण काढलेला आहे, म्हणजेच काय, तर जो काही जंगल आपण दाखवला अगोदर जो होता तो आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केला आहे. काय केलं आहे, 2 पार्ट्समध्ये आपण डिवाइड केले. आता हा जो पार्ट आहे आणि हा अगोदर एकच जंगल होतं, पण हायवे गेल्याच्या नंतर ह्युमननी आपली सोय बनवण्यासाठी काय केलं, तिथून नॅशनल हायवे टाकला. त्याच्यामुळे काय झालं, जंगल हे 2 पार्टमध्ये डिवाइड झाले. याचाच अर्थ काय, जिथे काही
जंगलमध्ये जे काही प्राणी राहत होते ते सुद्धा काय झाले, डिवाईड झाले. मग पूर्ण जंगलमध्ये त्यांची वस्ती होती, त्यांच्यामुळे ते काय करतात, ज्यावेळेस या साईडला त्यांचे काही ॲनिमल्स असतील ते या साईडला जातील किंवा इकडले या साईडला येतील. पण ज्यावेळेस एक्सचेंज करतायत किंवा क्रॉस करतायत त्यावेळेस काय क्रॉस करतायत, तर रोड क्रॉस करतायत. अशा वेळेस खूप साऱ्या अपघातामध्ये किंवा ज्या काही हायवे असल्यामुळे सगळेजण फास्ट गाडी चालवतात त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे ॲनिमल्स येऊन ते डाय झाले किंवा मरण पावले आणि बाकीचे जे आहेत ते राहिलेले ठिकाणामध्ये राहून गेले आणि तेच पुन्हा पुन्हा काय होत चाललेत, डिक्लाईन होत चाललेत. मग त्याच्यामध्ये रोल काय येतो, ते इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये जाण्याच्या मागे सुद्धा ह्युमनचाच हात आहे. खूप सारे नॅशनल पार्क्स त्यांनी बनवलेत. इनसिटू एक्सिटू कन्झर्वेशन माहीत असेल. एक्सिटू जे की त्यांचं प्रायव्हेट, फॉर एक्झाम्पल एखादा ॲनिमल आहे आणि त्याचं प्रायव्हेट हॅबिटॅट आपल्याला जी कंडिशन हवी त्या ॲनिमल्सला ती आपण काय केली, जी कंडिशन आहे तिथे नेऊन सोडलं, त्याला आपण काय म्हणतो, एक्सिटू कन्झर्वेशन. आणि काही ठिकाणी आपल्याला असे ॲनिमल्स भेटतात की त्यांना आपण त्यांच्या हॅबिटॅटमध्ये नाही सोडून तर आपण त्यांच्यासाठी एक सेपरेट त्यांना जे काही इन्व्हायरमेंट लागतात ते इन्व्हायरमेंट क्रिएट करून आपण त्यांना ठेवतो. त्या ठिकाणाला म्हणायचं इनसिटू कन्झर्वेशन. म्हणजे आर्टिफिशियली मॅनमेड आपण जे इन्व्हायरमेंट बनवतो एखाद्या ॲनिमलसाठी, जे काही सुटेबल इन्व्हायरमेंट आहे ॲनिमलसाठी, ते जे इन्व्हायरमेंट बनवतो त्याला आपण काय म्हणतो, इनसिटू कन्झर्वेशन. पण ऑलरेडी नेचर थ्रू त्यांचं जे काही इन्व्हायरमेंट आहे त्या ठिकाणी त्यांना पोहोचवणे म्हणजेच काय, एक्सिटू कन्झर्वेशन. तर वेगवेगळ्या मेथड्स आता अप्लाय केल्या जातात कारण की जी काही संख्या आणि हॅबिटॅट त्यांचं काय होत चालले, कमी होत चालले आणि त्याच्यामुळे जे काही स्पेसिस त्यांच्या हॅबिटॅटमुळं किंवा त्यांच्या आपल्या मॅनमेड कृत्यामुळं ते कमी होत चाललेत, ते या सिच्युएशनला येऊन पोचलेले आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांचा हॅबिटॅट आणि त्यांची संख्यासुद्धा कमी होत चालली आहे. त्यांना आपण काय म्हणतो, एंडेंजर्ड स्पेसिस. मग असे कोणते कोणते आहेत, फॉर एक्झाम्पल ते आहेत, आपण एक्झाम्पल 1-2 पाहणार आहोत. तर असे कोणते कोणते आहेत, तर लॉयन टेल्ड मंकी आणि त्याचबरोबर लेझर फ्लोरिकन एक्सेट्रा. एंडेंजर्ड स्पेसिस कशाला म्हणायचं, ज्यांची संख्या आणि त्यांचा हॅबिटॅट सुद्धा श्रंक होत चाललेला आहे. संख्या कमी होत चाललेली आहे आणि हॅबिटॅट हा श्रंक होत चाललेला आहे. अशा सिच्युएशनमध्ये जे काही ॲनिमल्स आहेत त्यांचा हॅबिटॅटसुद्धा राहत नाही आहे, त्यांची संख्यासुद्धा कमी होत आहे. असे जे स्पेसिस आहेत त्यांना आपण काय म्हणतो, एंडेंजर्ड स्पेसिस. मग त्याच्यामध्ये त्यांचा हॅबिटॅट कुणामुळं कमी होतोय, श्रंक होतोय, तर ह्युमन ॲक्टिव्हिटीजमुळं. खूप सारे आपण विलेजेस किंवा कन्स्ट्रक्शनमुळे काय केलेलं आहे, पूर्ण डिफॉरेस्टेशन करून तो जागा ह्युमनसाठी ह्युमननी घेतलेला आहे, त्याच्यावरती कब्जा केलेला आहे. पण तो ऑलरेडी कोणाचा होता, ॲनिमल्सचा होता. जंगल्समध्ये राहणाऱ्या ॲनिमल्स, त्यांच्यासाठी जे काही हॅबिटॅट होतं ते आपण कमी केलं आणि ते कमी केल्याच्यामुळे त्यांची संख्यासुद्धा काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. आणि जिथे संख्यासुद्धा कमी होती आणि त्यांचं हॅबिटॅटसुद्धा कमी होतं आहे अशा ठिकाणी जे काही स्पेसिस आहेत त्या स्पेसिसना आपण काय म्हणतो, एंडेंजर्ड स्पेसिस. आणि असे एक्झाम्पलमध्ये लॉयन टेल्ड मंकी आणि त्याचबरोबर लेझर फ्लोरिकन ह्या 2 एक्झाम्पल्स स्पेसिस आपल्याला आपण सांगू शकतो. कशामध्ये, एंडेंजर्ड स्पेसिसमध्ये. आता सेकंड वन आहे रेअर स्पेसिस. रेअर स्पेसिस जे आहेत त्या स्पेसिसमध्ये जनरली खूप सारे ॲनिमल्स हे कन्सिडर केले तर डिक्लाईन होत चाललेत. काय होत चाललेत, डिक्लाईन होत चाललेत, त्यांची संख्या कमी होत चालली आहे. जनरली असे जे स्पेसिस आहेत ते एंडेमिक होत चाललेत. त्याचबरोबर यांची जी काही संख्या आहे ते एक्सटिंक्टमध्ये येत चालली आहे, ते पण व्हेरी फास्ट. खूप फास्टली, जलद गतीने काय होतंय, तर यांची संख्या कमी होत चालली आणि ते एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहेत. जर यांचा विचार केला, रेअर खूप कमी प्रमाणात आपल्याला भेटणाऱ्या स्पेसिस आहेत सध्याला, पण खूप कमी आहेत. तर या ज्या स्पेसिस आहेत त्या डिक्लाईन होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांना कन्सिडर केलं की ते डिक्लाईन सिच्युएशनमध्ये आहेत आणि त्याचबरोबर एंडेमिक सिच्युएशनला तर येऊन थांबलेले आहेत आणि खूप जास्त प्रमाणात, खूप जलद गतीने ते कमी होत चालले. त्या स्पेसिसना आपण काय म्हणतो,
रेअर स्पेसीज म्हणतो. तर अशा रेअर स्पेसीज कोणते कोणते आहेत, तर फॉर एक्झाम्पल रेड पांडा अँड मस्क डिअर. तर असे जे ॲनिमल्स आहेत रेअर स्पेसीज, एंडेंजर्ड पासून सेकंड बघतो आपण रेअर स्पेसीज. रेअर स्पेसीजमध्ये हे कन्सिडरेबली डिक्लाइन होत चाललेले आहेत, त्याचबरोबर एंडेमिक सिच्युएशनला आलेले आहेत आणि खूप जास्त प्रमाणात त्यांची संख्या कमी होत चालली आहे, म्हणजेच ते एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर असे कोणते कोणते एक्झाम्पल आहेत, रेड पांडा अँड मस्क डिअर. तर एंडेंजर्ड आणि रेअर स्पेसीजमध्ये काय फरक आहे, तर यांची संख्या खूप प्रमाणात कमी झालेली आहे, यांची आहे सध्या पण डिक्लाइन होण्याच्या मार्गावर आहे. आणि त्याचबरोबर यांचा हॅबिटॅटसुद्धा श्रंक होत चाललेला आहे एंडेंजर्डमध्ये. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितले लॉयन टेल्ड मंकी आणि लेझर फ्लोरिकन. याच्यामध्ये रेअर स्पेसीजमध्ये आपण एक्झाम्पल बघितले रेड पांडा अँड डिअर, मस्क डिअर. तर हे जे ॲनिमल्स आहेत ते एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आणि रेअर स्पेसीजमध्ये आपण पाहिले. तर याच्यानंतर थर्ड जो आहे तो आपण पाहणार. थर्ड वन आहे वल्नरेबल स्पेसीज. वल्नरेबल स्पेसीज ज्या आहेत त्या एक्स्ट्रीमली लेस आहेत, खूप कमी आहेत आणि त्याचबरोबर कंटिन्युअस डिक्लाइन होत चाललेले आहेत, कंटिन्युअस डिक्लाइन सिच्युएशनमध्ये आहेत. आणि याच्या मागे रिझन काय आहे, तर ओरिसन रिझनमुळे ते कमी होत चाललेले. तर याच्यामध्ये एक्झाम्पलमधून आपण पाहू शकतो लॉयन अँड टायगर. तर जनरली वल्नरेबल स्पेसीज ज्या आहेत त्या एक्स्ट्रीमली लेस आहेत, त्यांच्यामध्ये संख्या खूप कमी आहे, त्याचबरोबर त्यांचं कंटिन्युअस डिक्लाइन सिच्युएशनमध्ये आहेत. आणि रिझन काय त्यामागे, तर ओरिसम रिझनमुळे त्यांची संख्या ही कमी होत चाललेली आहे. तर वल्नरेबल स्पेसीजमध्ये एक्झाम्पलमध्ये आपण पाहू शकतो लॉयन अँड टायगर. तर आता लास्ट वन आहे तो आहे फोर्थ वन इनडिटर्मिनंट स्पेसीज. इनडिटर्मिनंट स्पेसीज जनरली लेस खूप कमी आहेत, त्याचबरोबर appears to endangered. ते काय इंडेंजर्ड सिच्युएशनकडे जात आहेत. आणि त्याचबरोबर का, कारण की याच्यामागे रिझन आहे ते आहे बिहेवियरल रिझनमुळे ते काय आहेत, इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये येण्याच्या मार्गावर आहेत. तर यांच्या मागे बिहेवियरल रिझन काय आहे, तर शायनेस, लाजाळूपणा. असे खूप सारे ॲनिमल्स आहेत त्यांच्या बिहेवियरल शायनेसमुळे काय होत चाललेत, ते डिक्लाइन होत चाललेत. आणि त्या ॲनिमल्स ते स्पेसीज हे जनरली काय होत आहेत, तर एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये दिसत आहेत. तर यांच्या मागे एकच रिझन आहे, त्यांचं बिहेवियर. आणि त्यांचं बिहेवियरमध्ये बघितलं तर शायनेस. आणि याच कारणामुळे आपल्याकडे त्यांच्याबद्दल डेफिनाइट किंवा सस्टेनेबल अशी कोणतीच इन्फॉर्मेशन नाही आहे. शायनेस या बिहेवियरमुळं हे एंडेंजर्ड सिच्युएशनला येत चाललेत. आणि त्याचबरोबर आपण त्यांची एक पर्टिक्युलर डेफिनाइट अशी इन्फॉर्मेशन आपल्याकडे सध्या नाही आहे. तसे जे ॲनिमल्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, इनडिटर्मिनंट स्पेसीज. इनडिटर्मिनंट स्पेसीज ज्यांची संख्या पण कमी आहे आणि त्यांच्या बिहेवियरलमुळे शायनेसमुळे ते काय होत चाललेत, डिक्लाइन होत चाललेत. इतके डिक्लाइन होत चाललेत की ते एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये येत आहेत.
आपल्याला दिसत आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्या शायनेसमुळे आपण त्यांची पर्टिक्युलर किंवा डेफिनेट अशी इन्फॉर्मेशन सांगू शकत नाही. तर असे कोणते आहेत? फॉर एक्झाम्पल जेंट स्क्विरल. जेंट स्क्विरल ही जी आहे ती एक्झाम्पल आहे, कारण का आपल्याला माहीत आहे स्क्विरल खूप तिचं बिहेवियर कसं आहे, शायनेस आहे, आणि त्या शायमुळे आपण त्यांच्या बिहेवियरमुळं अशा ॲनिमल्सची इन्फॉर्मेशन, पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन आपण सांगू शकत नाही. तर क्लासिफिकेशन बघितलं आपण थ्रेटन्ड स्पेसिसचं, याच्यामध्ये 4 आहेत: इंडेंजर्ड स्पेसिस, रेअर स्पेसिस, व्हल्नरेबल स्पेसिस आणि इनडिटर्मिनंट स्पेसिस. तर या 4 स्पेसिसमध्ये आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. इंडेंजर्ड स्पेसिस ते पूर्णपणे डिक्लाइन झालेले आहेत, इंडेंजर्ड सिच्युएशनला आलेले आहेत, आणि असे जे आहेत ॲनिमल्स त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं लॉयन टेल्ड मंकी आणि लेझर फ्लोरिकन्स. त्याच्यानंतर रेअर स्पेसिसमध्ये सेकंड आपण क्लासिफिकेशन बघितलं, त्याच्यामध्ये बघितलं की ते कन्सिडरेबली काय होत चालले, डिक्लाइन होत चाललेत, आणि त्याच्यामध्ये ते एंडेमिक और एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहेत, आणि ते पण खूप फास्टली होत आहे. आणि असे जे रेअर स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघितलं रेड पांडा आणि मस्क डिअर. त्याच्यानंतर व्हल्नरेबल स्पेसिस थर्ड क्लासिफिकेशन आपण बघितलं, त्याच्यामध्ये ते खूप कमी आहेत ऑलरेडी, आणि त्याचबरोबर त्यांचं कंटिन्युअस डिक्लाइन होत चाललेले आहेत, आणि त्याचं रिझन फक्त एक आहे, ते आहे वोरिसम. आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं आपण लॉयन अँड टायगर. आणि लास्ट वन जी आहे ते इनडिटर्मिनंट स्पेसिस, ज्याच्यामध्ये संख्या खूप कमी आहे, त्याचबरोबर त्यांच्या बिहेवियरमुळं ते सध्या आपल्याला कशामध्ये दिसतात, इंडेंजर्डमध्ये जाण्याच्या मार्गावर दिसत आहेत, आणि त्यांच्या या बिहेवियरमुळं आपण कोणताही डाटा, जो काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याकडे डेफिनेट अशी नाही आहे. आणि असे जे एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं जेंट स्क्विरल. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे जनरली तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन्स येऊ शकतात, जसं की मॅच द पेअरमध्ये येऊ शकतं. एका साईडला स्पेसिस दिले जातील, दुसऱ्या साईडला एक्झाम्पल्स दिले जातील, आणि मॅच द पेअर म्हणून येऊ शकेल. त्याचबरोबर सेकंडमध्ये कोरिलेशनमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं, जसं की रेअर स्पेसिस रेड पांडा, आणि त्याच्यापुढे तुम्हाला दिलं जाईल कोणतंही तिन्हीपैकी एक व्हल्नरेबल स्पेसिस, त्याच्यापुढे तुम्हाला यांचं कोणतंही एक एक्झाम्पल लिहावं लागेल, जसे लॉयन अँड टायगर. तर तुम्हाला याच्यावरती खूप वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. व्यवस्थित अभ्यास करा. याच्यामध्ये 4च आहेत, 4 क्लासिफिकेशनमध्ये इंडेंजर्ड, रेअर, व्हल्नरेबल अँड इनडिटर्मिनेट. याच्यामध्ये मॅच द पेअरमध्ये जरी आलं तरी तुम्हाला ते कोणतं एक्झाम्पल कशासोबत आहे ते कळणं महत्त्वाचं आहे. आणि जर कोरिलेशनमध्ये विचारलं तर एखादा पेअर आपल्याला जर समजला तर दुसरा सुद्धा पेअर येऊ शकतो, किंवा अदर क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यावरती देऊ शकतात, किंवा ऑड वन आउटमध्ये येऊ शकतं. त्याचबरोबर राईट अँड रॉंगमध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं. तर हे जे आहेत स्पेसिस ते सुद्धा व्यवस्थित पाठ कर. त्याच्यानंतर आपण एक IUCN बद्दल एक जनरल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. IUCN ही ऑर्गनायझेशन आहे इंटरनॅशनल लेवलची, आपण पाहिलेलं आहे. तर IUCN या ऑर्गनायझेशनमध्ये पूर्ण स्पेसिसचा डाटा ठेवला जातो. जेवढे काही स्पेसिस आहेत, ॲनिमल्स आहेत, बायोडायव्हर्सिटीमध्ये जेवढे काही दिसतात त्यांचा पूर्ण डाटा हा IUCN ऑर्गनायझेशनकडे असतो. आणि ह्या IUCN ऑर्गनायझेशनमध्ये खूप साऱ्या कलेक्टेड डाटा आपल्याला मिळू शकतो. तर कोणता डाटा आहे आणि कसा आहे ते आपण पाहणार आहोत. IUCN काय आहे? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. IUCN फुल फॉर्म काय आहे? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. आणि ही जी आहे ते इंटरनॅशनल लेवलची ऑर्गनायझेशन आहे. या ऑर्गनायझेशनमध्ये वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या वेगवेगळ्या कलर पेजेसमध्ये त्यांचा डाटा लिहिलेला आहे. तर असे आपण 3 पेजेसबद्दल अभ्यासणार आहोत. एक रेड लिस्ट, सेकंड
pink page, and third one green page. तर IUCN या ऑर्गनायझेशननं काय केलेलं आहे, जे काही ॲनिमल्स किंवा स्पेसीज आहेत त्यांना अशा 3 पेजेसमध्ये डिवाइड केलेले आहे. तर या रेड लिस्टमध्ये कोणते ॲनिमल्स येतात किंवा कोणत्या स्पेसीज येतात, पिंकमध्ये काय काय असतं आणि ग्रीन पेजेसमध्ये काय काय असतं. तर IUCNनं जो काही डाटा कलर पेजेसमध्ये लिहिलेला आहे, तर हे कलर पेजेस काय सांगतात आणि नेमकं त्या कलर पेजेसवरती ते कोणत्या स्पेसीजला नमूद केलेलं आहे ते आपण पाहायचं. तर सर्वात पहिल्यांदा रेड लिस्ट. रेड लिस्ट याच्यामध्ये जनरली काय कंटेंट असतो किंवा कोणत्या ॲनिमल्स कोणत्या स्पेसीसचे नाव असतात. इट कंटेन्स दी एंडेंजर्ड, जे काही एंडेंजर्ड सिच्युएशनमधल्या स्पेसीज आहेत त्यांचे नाव इथं लिहिलेले जातात, नेम्स. रेड फॉर डेंजर. तर जनरली रेड लिस्ट आहे त्याच्यामध्ये जेवढे काही एंडेंजर्ड स्पेसीज आहेत वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, ओके, पूर्ण कंट्रीजमध्ये जेवढे काही एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये येणारे ॲनिमल्स आहेत, स्पेसीज आहेत, त्यांची काय केली जाते, इथे लिस्ट लिहिली जाते. तर एंडेंजर्ड स्पेसीजमध्ये जेवढे काही ॲनिमल्स आहेत त्या सगळ्या स्पेसीजचे नावं तिथे लिहिले जातात. आणि अशा लिस्टमध्ये जेवढे काही स्पेसीज एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये आहेत त्यांना परत मूळ रूपात किंवा त्यांची संख्या वाढवण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी ही रेड लिस्ट लिहिली असते. म्हणजे याच्यामध्ये जेवढे काही एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये असणाऱ्या ज्या काही स्पेसीज आहेत त्यांच्या जर 1-2 असतील तर त्यांना खूप कमी न होऊ देता त्यांचं कन्झर्वेशन कसं केलं जाईल याच्यासाठी त्यांचे नावं लिहिले जातात आणि तशा ॲनिमल्सवरती ते काय करतात, फोकस करतात, ज्याच्यामुळे त्यांच्या जी काही आत्ता राहिलेली प्रेझेंटमध्ये जेवढे काही संख्या आहे ती पुन्हा कमी होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर जाण्यापेक्षा जेवढे काही नावं आपण लिहिलेले आहेत त्या स्पेसीजना आपण त्यांची संख्या कशी जास्त करू शकतो, इन्क्रीज करू शकतो हे पाहिलं जातं. आणि रेड लिस्ट म्हणजेच काय, तर जेवढे काही एंडेंजर सिच्युएशनमध्ये स्पेसीज आहेत त्यांची नावं या लिस्टमध्ये लिहिले जातात. त्याच्यानंतर आहे पिंक पेज. पिंक पेजमध्ये सुद्धा एंडेंजर्ड स्पेसीजपेक्षा म्हणजे एंडेंजर्ड सिच्युएशनला जात आहेत पण इतके एंडेंजर्ड नाही आहेत असे ॲनिमल्स जे काही एंडेंजर्ड सिच्युएशनला येणार आहेत अशा स्पेसीजची नावं लिहिली जातात. फॉर एक्झाम्पल रेअरमध्ये असतील तर जे काही एंडेंजर्ड सिच्युएशनला जाण्याच्या अगोदर, रेड लिस्टमध्ये जाण्याच्या अगोदर म्हणजे काय, असे ॲनिमल्स ज्यांची संख्या थोडीफार मेंटेन आहे किंवा एंडेंजर्ड सिच्युएशनला जाण्याच्या मार्गावर आहे, खूप कमी होण्याच्या मार्गावर आहे, अशा एंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये जाणाऱ्या जी काही ॲनिमल्स स्पेसीज आहेत त्यांची नावं काय केली जातात, पिंक पेजमध्ये लिहिली जातात. तर ही जी बुक आहे रेड लिस्ट याच्यामध्ये जनरली रेडमध्ये पूर्णपणे एंडेंजर्ड स्पेसीजची नावं लिहिली जातात जी की पूर्ण कंट्रीमध्येच आहे आणि एंडेंजर्ड सिच्युएशनला जे काही रेअर स्पेसीज आहेत ज्या एंडेंजर्ड सिच्युएशनला चाललेल्या आहेत तशा स्पेसीजची नावं ही पिंक पेजेसमध्ये लिहिली जातात. तर ग्रीन पेजेसमध्ये काय असतं, ग्रीन पेजेसमध्ये प्रिव्हियसली एंडेंजर्ड बट प्रेझेंटली सेफ अशा स्पेसीजची नावं लिहिली जातात. म्हणजे काय, अगोदर ते एंडेंजर्ड होते, नष्ट होण्याच्या मार्गावर होते, खूप कमी संख्या असलेले स्पेसीज होते, पण आता त्यांची संख्या वाढून ती संख्या आता एंडेंजर्डमधून सेफ सिच्युएशनला आलेली. असे जे काही ॲनिमल्स असतील अगोदर त्या ॲनिमल्सचे एंडेंजर्ड स्पेसीजचे नावं रेड लिस्टमध्ये होते, ओके, मग त्या रेड लिस्टमधून त्यांची थोडीफार संख्या वाढवली, आपण त्यांना पिंक पेजमध्ये आणलं. पण या पिंक पेजमध्ये आल्याच्या नंतर आपण आणखीन त्यांची संख्या वाढवली आणि ते कमी न होऊ देता त्या स्पेसीजना आपण त्यांचं पर्टिक्युलर हॅबिटॅट किंवा त्यांच्यासाठी लागणारं जे काही इन्व्हायरमेंट आहे ते क्रिएट करून आपण त्यांना सेफ केलं. असे ॲनिमल्स आणि त्यांची संख्या जास्त प्रमाणात वाढली. आता ते एंडेंजर्ड होण्याच्या सिच्युएशनमध्ये नाही आहेत, प्रेझेंटली कसे आहेत ते सेफ आहेत. असे जे काही ॲनिमल्स असतील त्यांचे नाव आपण कशामध्ये लिहितो, ग्रीन पेजमध्ये लिहितो. तर IUCNबद्दल ज्यावेळेस आपण प्रत्येक ऑर्गनायझेशनची माहिती घेत होतो त्याच्यामध्ये आपण नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवल सगळ्यांचीच नावं घेतली होती आणि ते कोणते कोणते आहेत ऑर्गनायझेशन ते आपण पाहिलं होतं कुठे कुठे आहेत.
ही सुद्धा स्वित्झर्लंडमध्ये आहे, आपण पाहिलेलं आहे. तर IUCN ही जनरली अशी एकमेव ऑर्गनायझेशन आहे जिने अशी बुक लिहिलेली आहे. त्या बुकमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कलरचे पेजेस जे आहेत ते क्रिएट केलेत आणि त्याच्यावरती त्यांनी नावं लिहिलेले. रेड लिस्ट ज्याच्यामध्ये पूर्णपणे इंडेंजर्ड सिच्युएशनला आलेले जे काही ॲनिमल्स आहेत त्यांची नावं लिहिलेली आहेत, जे की इंडेंजर्ड होण्याच्या मार्गावर आहेत, रेअर स्पेसीस. अशा ॲनिमल्सची किंवा स्पेसीसची नावं ही पिंक पेजमध्ये आहेत. आणि जे की इंडेंजर्ड सिच्युएशनमध्ये होते पण आता सध्याला ते सेफ आहेत, अशी जी काही स्पेसीज आहेत त्यांची नावं कुठे लिहिली जातात, ग्रीन पेजमध्ये लिहिली जातात. तर हा आहे IUCN. आणि त्यावर 22 मे या दिवशी वर्ल्ड बायोडायव्हर्सिटी डे सेलिब्रेट केला जातो. जनरली जो काही आपण वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड हा सुद्धा ऑर्गनायझेशनची माहिती घेतली होती, WWF. हा जो WWF आहे वर्ल्ड वाईल्ड फंड, या ऑर्गनायझेशनमध्ये 2008मध्ये सर्वे करण्यात आला. 2008मध्ये सर्वे करण्यात आला. त्या सर्वेमध्ये त्यांनी टोटल 35 इयर्सचा सर्वे केलेला आहे. टोटल 35 इयर्स 1975 to 2005 या 35 इयर्समध्ये त्यांनी जी काही ॲनिमल्स आहेत त्यांचा पूर्ण सर्वे केलेला आहे. ॲनिमल स्पेसीजमध्ये त्यांना 35 इयर्समध्ये 30% स्पेसीज ह्या डिक्लेअर 30% ॲनिमल्स हे एक्सटिंक्ट झालेले आहेत. 30% ॲनिमल स्पेसीज ह्या काय झालेले आहेत, एक्सटिंक्ट झालेले आहेत. म्हणजे बायोडायव्हर्सिटीमध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या व्हरायटीज होता, व्हेरिएशन होतं, त्याच्यामध्ये 30% हे इतक्या इयर्समध्ये काय झालेले आहेत, एक्सटिंक्ट झालेले आहेत. म्हणजे विचार करा फ्युचरमध्ये आतापर्यंत किंवा पुढे किती एक्सटिंक्ट होतील. याचा जर आपण विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की जर 35 वर्षामध्ये एवढा होऊ शकतो फॉर एक्झाम्पल, तर फ्युचरमध्ये जर आपण बघितलं तर आपले जे काही ॲनिमल्स आहेत, बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये सगळेच फ्युचरमध्ये होऊन एक्सटिंक्ट होऊन जातील. तर हे होऊ नये त्याच्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळे प्लॅन्स करतो, ज्याच्यामध्ये IUCN सारख्या किंवा WWF सारख्या जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्या काय करतायत, पुढाकार घेत आहेत. आणि आताही आपण एज्युकेशन थ्रू, अवेअरनेस थ्रू आपल्याला इन्व्हायरमेंटबद्दल आणि इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनबद्दल अवेअरनेस आलेली आहे. तर या ऑर्गनायझेशन थ्रू किंवा एज्युकेशन थ्रू, त्याच्यानंतर जे काही प्रोग्राम्स होतात फॉरेस्ट डिपार्टमेंट थ्रू, अशा प्रोग्राम्स थ्रू आपण काय करतो आहे, अवेअर होतो आहे. प्रत्येक ह्युमनला आता इन्व्हायरमेंटबद्दल जितकी जाणीव होती त्याच्यापेक्षा आता अवेअरनेस आलेली आहे. ती काय करतायत तर सध्या प्रत्येक स्पेसीजचे ॲनिमल्सचे स्वतः काय करतात, एक्सटिंक्ट न होऊ देता त्यांना आपण कसं कन्झर्व करू शकतो, इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन किती गरजेचं आहे हे आता त्यांना कळलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सुद्धा या चॅप्टर थ्रू जो काही आपल्याला शिकायला दिलेला जो चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये आपण याच्याबद्दल माहिती घेतलेलीच आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप इन्फॉर्मेशन भेटली आहे की इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन हे किती महत्त्वाचं आहे आणि इन्व्हायरमेंट हा आपल्यासाठी किती योग्य आहे. तर याच्यासाठी तुम्ही लक्षात ठेवा, फॉरेस्ट इज अ वेल्थ, का जंगल हीच आपली संपत्ती आहे. जेवढे झाडं तुम्ही तोडाल तेवढे इन्व्हायरमेंट हा सुद्धा डिस्ट्रॉय होतो आहे. जेवढे प्लांट्स तुम्ही डिस्ट्रॉय कराल तेवढं इन्व्हायरमेंट डिस्ट्रॉय होईल. आणि प्युअर एअर, प्युअर वॉटर हे सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि हेच आपलं हेल्थ ठेवू शकतात आणि आपण इथे जे जीवन जगतोय ते आपलं सुरळीत चालू शकतं. डिस्ट्रॉईंग अ प्लांट डिस्ट्रॉईंग एव्हरीथिंग. जर आपण प्लांट डिस्ट्रॉय केले तर सगळंच काय होईल, नष्ट होईल. त्याच्यानंतर फॉरेस्ट इज अ वेल्थ, जंगल हीच संपत्ती आहे. प्रॅक्टिस फॉरेस्टेशन टू कन्झर्व इन्व्हायरमेंट. जर आपण फॉरेस्टेशन म्हणजे प्लांटेशन केलं आणि एक फॉरेस्ट तयार करू जर आपण शकलो तर त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, इन्व्हायरमेंट कन्झर्व करू शकतो.
इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज अ व्हॅल्यू ऑफ एज्युकेशन. त्यानंतर प्युअर एअर, प्युअर वॉटर इज अ की ऑफ ए हेल्दी लाईफ. जनरली हा जो चॅप्टर आपण अभ्यासला याच्यामध्ये आपण इन्व्हायरमेंटबद्दल जे काही कन्झर्वेशन किती महत्त्वाचं आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे आणि ते किती गरजेचं आहे, आणि इन्व्हायरमेंटचं आणि इकोसिस्टीमचं काय रिलेशन आहे, जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत नॅशनल लेवलच्या, इंटरनॅशनल लेवलच्या, त्यासुद्धा बघितल्या आणि त्याच्यासाठी वेगवेगळे रूल्स, रेग्युलेशन, लॉज आपण पाहिले. तर या चॅप्टरमध्ये आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे की इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन हे किती महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे जे काही स्पेसीज आहेत, तर असे जे काही स्पेसीज आहेत त्या स्पेसीजना एंडेंजर्ड किंवा एक्सटिंक्ट होण्यापासून आपण प्रयत्न करू शकतो. तर हा जो चॅप्टर आहे तो व्यवस्थित अभ्यास करा, कारण की याच्यावरच आपल्याला जे काही ॲनिमल्स एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावर आहेत किंवा जे की इंडेंजर सिच्युएशनमध्ये आहेत, ज्याची लिस्ट आपल्याला IUCN मार्फत भेटते किंवा त्याचा जो सर्वे आहे तो WWF यांनी केलेला आहे. तर अशा ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्याबद्दल डिटेल स्टडी तुम्ही इंटरनेटवर सुद्धा सर्च करून पाहू शकता की इंडेंजर्ड स्पेसीज कोणते कोणते आहेत. त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल तर बघितलेच आहेत, पण कन्झर्वेशनसाठी आतापर्यंत फ्युचरसाठी काही प्लॅनिंग्स वगैरे जे काही केलेले आहेत त्यासुद्धा, आणि त्याचबरोबर तुमचा रोल म्हणून तुम्हीसुद्धा खूप सारे तुमच्या घरामध्ये जे काही फ्लावर्स, फ्रूट्स वगैरेचे प्लांट्स असतील त्याचं प्लांटेशन करा आणि इन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करण्यासाठी तुमचं जे काही मोलाचं योगदान आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. आणि छोटासा आपला जो खारीचा वाटा इन्व्हायरमेंटसाठी, आता तुम्ही सध्या काही करू शकत नाहीत असं नाही आहे, तर विद्यार्थीच खूप काही करू शकतात. तर आतापासून तुम्ही एक स्वतः एक जरी झाड लावलात तरी इन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन आपण करू शकतो आणि आपल्यासाठी प्युअर एअर, ऑक्सिजनेटेड जे काही एअर आहे ते सुद्धा आपल्याला मिळू शकतं. त्याच्यामुळे तुमचा एक वाटा म्हणून तुम्ही प्रत्येकानं एक झाड जरूर लावा. तर इथे चॅप्टर संपवतो. व्यवस्थित अभ्यास करा. खूप सोपा चॅप्टर आहे. सगळी जनरल माहिती आपल्याला याच्याबद्दल ऑलरेडी होती, फक्त काय असतं आपल्याला माहीत आहे, पण त्याच्यामध्ये जे काही डिटेल आहे नाही माहीत असलेली सुद्धा आपण काही माहिती करून घेतलेलीच आहे. आणि हा जो चॅप्टर आहे तो अभ्यासा खूप सोपा आहे.